उत्तम गण आणि आवाज आणि उत्तम प्रार्थना गायल्याबद्दल 100 रुपये दिले। मानाचा मुद्रा तुम्हाला कृपया त्यांनी नाव जाहीर करावं, नुसते पैसे देऊन गेले तरी आता आम्ही बुवाकडे बोलतो। बुवानी या ठिकाणी गवळण गायली आहे, छानसा विषय गायला आहे की कृष्णाचा ग्रंथ, कृष्णाच्या गवळणी घाणेकरवाने अनेक वेळा गायलेले आहे आणि ह्यावेळी विषय वेगळा घेऊन येणार आहे आणि तो पण चांगल्या पद्धतीचा आहे आणि बुवानी सुद्धा विषय चांगल्या पद्धतीने त्यामध्ये काव्य त्यांनी गायलंय, त्यांची कलात्मक म्हणजे त्यांची भाषाशैली त्यांनी वापरलेली आहे। कानाला त्यांनी लहान समजलं आणि माझ्या मिशीबद्दल त्यांना अशी चर्चा केली आहे। आता काही माणसांना बुवा कारण बघा सगळ्या गवळणींना त्यांची ते कथा भागवून कथा तर त्या कथामध्ये गोपी गाड्यांना कुणालाही मिशी नव्हती, कधी बघितलं कुणाला मुशीवाला गवळी कोणी नव्हता, तेव्हा मिशीवाले कोण नव्हतेच, बुवा विसरले। बुवाला अजून ज्ञान कमी आहे, त्याला बोलतो घाणेकरवा दिसतोय, मी मिशी काढली म्हणजे चांगला दिसतोय ना, तर वाईट दिसत नाही। आता बुवा काढून जर बुवानी जर मिशी काढली ना एवढा मोठा कुंकू लावला ना तर तुम्हाला लक्षात येईल कसे दिसतील ते, पण मी दिसणार नाही, त्यांनी जरा मिशी काढून एवढा मोठा कुंकू लावा, अशी चेहऱ्यामध्ये बघा आपला कसा दिसेल चेहरा, जास्त बोलत नाही। मला मिशी बद्दल बोल राधेला, का राधेला मिशी आवडत नाही म्हणून काय बोलतो राधेला, अगं समोरी राधे का मला पाहून लपते, अगं आपण लोक पडद्यावर असलो तरी मला सोडून तू बाजूला का झोपते, या नंदाचा हा नंदाचा काना, हा नंदाचा काना हे त्याच्या जवळ तू अशी का लागते, अगं तुझ्यासाठी मिशी काढली आहे, कारण तुझा चुम्मा घेतला, कारण तुझा चुम्मा घेताना तुझ्या नाजूक पोटाला ती फुटते, आता चुम्मा घ्यायला मिशी आडवी होते, त्याला काय करू म्हणून मिशी काढते, समजलं? हाय गवळणीचा विषय एकदम चांगला विषय आहे हा, पट्टी बोला चालेल। असू दे राधे काना माझा सावळा, तर तू गोरी पान आहे, तुझा आणि माझा तो जीव की प्राण आहे, जरी त्याला मिशी नाही फुटली तरी तुझं काम तो नक्कीच करेल, कारण त्याला समजू नको तो अजून नादान आहे। विषय शास्त्रात आहे, कारण गुरुजी समोर आपल्याला चांगला विषय गातोय आणि चांगला विषय आहे। साऱ्या गवळणी निघाल्या घाई, आज सगळी घाई झाली, 2020 आहे ना, हा बाजार भरलाय 20चा, सगळ्या गवळी घाई आल्या, मग काय पद्धती होते गवळींची हातून ऐका, साऱ्या गवळणी निघाल्या घाई, त्यांच्या जोडीला म्हातारी बाई, साऱ्या गवळणी निघाल्या घाई, त्यांच्या जोडीला म्हातारी बाई, साऱ्या गवळणी निघाल्या घाई, त्यांच्या जोडीला म्हातारी बाई, एकदम साधी चालणी ठेवल्या, कारण गुरुजींना तोडता यायला पाहिजे म्हणून एकदम साधी। राधा कृष्णाच्या नादा पायी माने वळून दचून पायी, राधा कृष्णाच्या नादा पायी मागे वळून दचून पायी, हिला हसू का नको हसलंच पाहिजे, छेडू का नको छेडलंच पाहिजे, हिला हसू का नको हसलंच पाहिजे, हिला छेडू का नको, साऱ्या गवळणी निघाल्या घाई, त्याच्या जोडीला म्हातारी बाई, त्याच्या जोडीला म्हातारी बाई, बघा विक्रीला घेतलं राधेने दूध, विक्रीला घेतलं राधेने दूध, पण दूध विकत घेणाऱ्याची हरपली
जाईना कुणी त्या गंगून घेतला विकायला ताक त्या गंगून घेतला विकायला ताक पनवास घेताना तिने उडवला तिचा शेंबडाचा नाक वाद घालू का नको काढलाच पाहिजे वाद घालू का नको काढलाच पाहिजे पदर ओढू का नको ओढलाच पाहिजे पदर ओढू का नको त्याच्या जोडीला आपली बाई बुवा जरा इकडे बघा म्हातारी मावशीनं घेतला विकायला खवा बुवा विकायला घेतला खवा म्हातारी मावशीने घेतला विकायला खवा पण तिला पटवायला लागला हा म्हातारा बुवा रामचंद्राच्या गवळणीचा विषय हा नवा अहो असाच विषय बुवा तुम्ही गाऊन दावा दावा जिंकू का नको जिंकलाच दावा पाहिजे जिंकू का नको जिंकलाच पाहिजे मजा येईल की नाही यायलाच पाहिजे मजा येईल की नाही यायलाच पाहिजे